सत्ताधाऱ्यांकडून पुरस्कृत केलेल्या आंदोलनांची मूळ संकल्पना समजून घेणं हे आज मोठं आव्हान बनलंय, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलंय। श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं आयोजित अविनाश पानसरे व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पगुंफणीत ते बोलत होते। शाहू स्मारक भवन इथं सुरू असलेल्या अविनाश पानसरे व्याख्यानमालेचा आज प्रारंभ झाला। या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी पुरस्कृत आंदोलनांवर सखोल भाष्य केलं। पूर्वी मध्यमवर्गीय नेतृत्वातून आंदोलनं उभी राहत होती, मात्र अलीकडच्या काळात आंदोलनं पुरस्कृत होत असल्याचं चित्र दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतामध्येच नव्हे तर जगभरात अशा प्रकारची आंदोलनं होत असून त्यामागील उद्देश तपासून पाहणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं। सत्ताधारी व्यवस्थेकडे माध्यम असल्यानं समाजातील असंतोष नियंत्रित करणं सोपं झालं असल्याची टीकाही कुमार केतकर यांनी केली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर आनंद मेनसे यांनी केलं। यावेळी सूर्यकांत कर्णिक, एस बी पाटील, चिंतामणी मगदूम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते।